कल्पनाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कॅप्सिकम विथ ओनियन मसाला बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य 6 ढोबळी मिरची, त्याच्यानंतर 2 मीडियम साइजचे कांदे। हे व्यवस्थित मोठे मोठे चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचे। कांदे पण व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचे। आता आपण पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकूया। त्यानंतर कापून घेतलेली ढोबळी मिरची टाकून व व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ। आता आपली ढोबळी मिरची व्यवस्थित परतून झालेली आहे, ती आपण काढून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये चौकोनी कांद्याचे काप केलेले ते सुद्धा 2 मिनिटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे। दोन मिनिटं कांदा चांगला परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा व कांदा काढून घ्यायचा। आता आपण मसाल्याची तयारी करू। त्यासाठी 2 मीडियम साइजचे कांदे, 3 छोटे टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं एवढं घेऊ। तेल चांगले तापल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकू। चांगली तडतडली की जिरे टाकू। पाव चमचा हिंग टाकू। त्यानंतर आपण मिक्सर मध्ये बारीक केलेला कांदा टाकू व तो व्यवस्थित परतून घेऊ। आता कांदा चांगला परतला आहे, त्यामध्ये आपण आले, लसूण व टोमॅटोची प्युरी केलेली टाकूया। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकू। 2 छोटे चहाचे चमचे लाल तिखट टाकू। 2 छोटे चहाचे चमचे धना जिरा पावडर टाकू व चांगले परतून घेऊ। आता मसाला आपला परतून झालेला आहे, त्यामध्ये भाजीला थोडा घट्टपणा येण्यासाठी व टेक्स्चर चांगलं येण्यासाठी आपण 2 चमचे बेसन घालूया। बेसन घातल्यामुळे भाजी व्यवस्थित अशी खमंग लागते व रुचकर होते। आता आपले बेसन व्यवस्थित भाजून झालेले आहे, त्यानंतर आपण त्यात पाणी टाकू। बेसन व्यवस्थित भाजावे, नाहीतर त्याचा कच्चा वास येतो। पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकावे। त्यानंतर मसाल्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं व ते व्यवस्थित हलवत राहायचं, नाहीतर दही फुटते। आपण त्यामध्ये परतलेली शिमला मिरची व परतलेला कांदा टाकू। परतलेलं ढोबळी मिरची व कांदा टाकल्यानंतर आपण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचे। आता आपण यावर कोथिंबीर टाकूया। आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। चला, आपली भाजी तयार आहे, गरमागरम खायला या। रेसिपी आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व बेल आयकॉनचं बटन दाबा। थँक्यू।